ಬರುವನು ಅವನ ಹಿಂದೆ ಹನುಮನು ಯುದ್ಧ ಇರುವನು ವಿಶ್ವರೂಪಿ ವಿಶ್ವವ್ಯಾಪಿ ರಾಮಚಂದ್ರನು ವಿಶ್ವಕ್ಕೆಲ್ಲ ಮಾದರಿ ಶ್ರೀರಾಮನು Thank you to say. बघाच सर्व संघांसाठी एक विशेष सूचना आहे. मैदानात गेल्यानंतर कोणी टीम मीटिंग करणार नाही. टीम मीटिंग ही तुम्हाला मैदानाबाहेरच करायची आहे अशी विशेष माहिती आमचे संजयजी पादरे यांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. 5 चेंडूची 1 ओव्हर असणार आहे. 5 चेंडूची 1 ओव्हर अशा 4 ओव्हरची मॅच आणि त्या 4 ओव्हरच्या मॅचला सुरुवात होणार आहे. वेट चला चालू करायची. पंचांचा इशारा आलाय. सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले. मनीष हातामध्ये चेंडू आणि त्याच्या समोर ऋषिकेश बॉलर आहे, माफ करा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने खेळत असताना चेंडूला दिशा दिली. एका दाबाने धावफलकाचा श्रीगणेश झालाय. खातं ओपन केलं गेलंय. युवा चषकाची झाली सुरुवात. मंदनगड तालुक्यामधील प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक MPL आणि युवा चषक खेळण्याचा मान सगळ्यांना मिळत नाही. जे कोणी वारंवार युवा क्रीडा कमिटी मंदनगडच्या अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवतात त्यांनाच या स्पर्धांमध्ये खेळण्याचा मान मिळतो आणि असा मान मिळवलेल्या संघांना आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय. पहिलाच सामना लाठवण विपक्ष कुडूक बोरीचा कोंड या दोन संघादरम्यान होतोय.
शफलून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय चेंडूला, निघून चाललाय चेंडू, कव्हर पॉईंट सीमारेषेच्या दिशेने, सीमारेखा पार, चौकार. मैदानी क्रिकेट चौकार आलाय, 4 धावा आल्यात आणि 4 धावांनी धावफलक हे पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते 5 वरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. सिंगल नंतर ऋषिकेशने दुसरा चेंडू डॉट हाताळला आणि डॉट हाताळल्यानंतर बाहेर निघणाऱ्या चेंडूला वेट करून लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती चौकार. पुढील बॉल यावेळेला उजव्या इष्टीच्या बाहेरचा होता, सरळ निघून गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये. कोणतीही संधी नाही मिळाली बॅट आणि बॉलचा संपर्क करण्याची यशला. यश, मनीष, डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. ओ, बॅटची वरची कडा घेऊन चेंडू मागे निघून चाललाय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत कोण एकदा धावून कंप्लीट केली. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर कुडूक बोरीचा कोंड या संघाचं धावफलक 6 वरती येऊन थांबले. चा थरार आपण बघत आहात. स्पर्धेचे काही नियम आहेत. नियमांमध्ये फेरबदल करण्याचा अधिकार हा मंडळाकडे राहील. 4 षटकांचा सामना खेळवला जाणार आहे. प्रत्येक सामन्यामध्ये साईदीप क्रिकेट संघ घोसाळे आणि A1 क्रिकेट संघ अंबवणे नाणेफेकीसाठी या. कल्पेश लाड बॉलिंग मार्क तयार. पायावरचा चेंडू फ्लिक केलाय आणि पाठवून दिलाय सरळ बॅकडा स्क्वेअर लेग, सीमारेखा पार. उत्तुंग दर्जेदार, शानदार, बहारदार. मैदानाबाहेर झेल पकडल्यास 100 रुपयाचं बक्षीस आहे. ₹100 बक्षीस मैदानाबाहेर झेल पकडणाऱ्या प्रेक्षकांना मिळणार आहे. आता आयोजन कमिटीतील काही मेंबर्स सुद्धा जायला लागलेत मैदानाच्या 4ही बाजूने आणि पहिलाच चान्स गमावलाय. पण यशने काही जबरदस्त फटका लगावला होता. कल्पेश लाड पुन्हा एकदा 18 तोच आहे. चेंडू यावेळेला निघून चालाय स्क्वेअर लेग, सीमारेखा पार, 1 बाउन्स, चौकार. चौकार आला. 4 धावा आल्या. 4 धावा आल्यानंतर धावफलक वेगाने वाढलं. कल्पेश लाड याच्यावरती हल्ला बोललाय. यशनं 17 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा कल्पेशचा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला वाईड डिश लॉंग अपच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग. फेकी सुद्धा वेगाने झाली आहे. फेकी झाल्यानंतर 2 धावा सहज धावून कंप्लीट केल्या गेल्यात. खेळपट्टीवरतून धावायचं नाहीये, बाजूने धावा असं आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात आलंय. अ गटातील खेळ त्याच्यामध्ये तुम्हाला आदर्श क्रिकेट संघ कुडू बोरीचा कोण, श्री भैरभावने क्रिकेट संघ लाटवण हा पहिला सामना आपण बघताय. साईदीप क्रिकेट संघ घोसाळे आणि A1 क्रिकेट संघ आंबवणे यांच्यामध्ये यावरचा चेंडू कमी गती आणाला. टप्पा पडल्यानंतर थोडी गती कमी झाली, त्यामुळे फलंदाजाला अनप्लेबल राहिला तो चेंडू. जाकमाता देवी क्रिकेट संघ कबरगाणी आणि श्री चाळकेश्वर क्रिकेट संघ भामघर यांच्यामध्ये तिसरी मॅच असेल. श्री भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेगर अ आणि बाळमित्र क्रिकेट संघ लोकरवण ब यांच्यामध्ये ती चौथी मॅच खेळवली जाणार आहे. इनसाइड आउट. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये कोणी तिथे. जोपर्यंत लॉंगाचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय तोपर्यंत 2 धावा सहज धावून कंप्लीट केल्यात.
या षटकामध्ये आतापर्यंत धावा जर आपण बघाल तर 5 चेंडूमध्ये खोऱ्यानं आलेले आहेत. खोऱ्यानं म्हटल्यानंतर 15 धावा वसूलल्या गेलेल्या आहेत. 21 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर कुडूक बोरीचा कोण. ब गटामध्ये खेळणारे संघ श्री भैरी गावदेवी क्रिकेट संघ तिडे, सिद्धार्थ क्रिकेट संघ वेसवी बौद्धवाडी, नवतरुण क्रिकेट संघ गणेश कोंड, श्री केदारेश्वर क्रिकेट संघ महाप्रळ तरीबंदरवाडी, श्री करजई देवी क्रिकेट संघ पेबेकोंड विपक्ष शिवस्टार क्रिकेट संघ डांगर आणि भैरवनाथ क्रिकेट संघ तुळशी गणेशवाडी विपक्ष चंडिका देवी क्रिकेट संघ बहिरवली. हा ब गट असणार आहे. तिसरं षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू सौरभचा बागडेश्वर लक्ष दिशेने खेळला गेला. रनआउटची संधी आहे. यावेळेला काय पंचाकडे अपील, पंचांचा बोट हवेत. धाव घेत असताना फलंदाज मनीष याला माघारी परतावं लागते. पहिला धक्का, पहिला हादरा, कुडूक बोरीचा कोण या संघाला. गट कसा असणार आहे तर क गटामध्ये श्री भैरी प्रतिष्ठान क्रिकेट संघ पिंपळगाव विपक्ष श्री आपटेश्वर क्रिकेट संघ कुंभारली, श्री कालकायदेवी क्रिकेट संघ आसवले विपक्ष बाळमित्र क्रिकेट संघ लोकरवन अ, ब्लू स्टार क्रिकेट संघ नारगोली विपक्ष श्री रंगभैरी क्रिकेट संघ कोनवली, बजरंगबली क्रिकेट संघ कादवन विपक्ष नवतरुण क्रिकेट संघ गणेश कोंड. हा क गट असणार आहे. लॉफ्ट केलंय चेंडूला, उंच हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक बांधलाय, दर्शक 100 वाजले. पुन्हा एकदा कॅच बाहेर सुटलाय. येतो षटकार. 6 षटकार आला. 6 धावा आल्या. पुढील चेंडू पुन्हा एकदा, यावेळेला बॅटची कडा. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. यष्टरक्षक स्वतः आले होते. चेंडू मागे निघून चाललाय. लॉंग स्टॉप मध्ये चेंडूला फीड केलं जाईल. तोपर्यंत एकाचं रूपांतर 2 मध्ये, 2चं 3 मध्ये, म्हणजे एकाचे 2 केले, 2चे 3 केले. एकाचे 2, 2चे 3 आणि त्या 3 धाबाने धावफलक वेगाने वाढले, जाऊन पोचले 31 31 वरती. ड गट त्याच्यामध्ये जहानमान क्रिकेट संघ सावरीगाव, श्री केदारेश्वर क्रिकेट संघ त्रिबंदरवाडी ब. यावेळेला फटका फसलाय. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, त्यानं टिपला झेल. फलंदाज यश माघारी परततोय. मोठा धक्का कुडूक बोरीचा कोण संघाला. गॉन. गटाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत होतो. त्यामध्ये श्रीकृष्ण क्रिकेट संघ पाटीलवाडी विपक्ष श्री जाकमाता क्रिकेट संघ उमरोली, जय गणेश क्रिकेट संघ बेसबी वाल्मिकीनगर विपक्ष जाकमाता क्रिकेट संघ देवी क्रिकेट संघ शिपोळे आणि ड गटातील शेवटचा सामना ओम साई गणेश क्रिकेट संघ तांबडीवाडी विपक्ष इनक्लब क्रिकेट संघ भागडेवाडी. ई गट त्याच्यामध्ये रायझिंग स्टार क्रिकेट संघ भट्टीवाडी, श्री पिंपळेश्वर क्रिकेट संघ कोंडगाव, श्री भैरवनाथ क्रिकेट संघ टाकवली विपक्ष अडकल फायटर क्रिकेट संघ हे संघ दिसतील. यावेळेला लॉफ्ट केलाय. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. बॅक टू बॅक दुसरी विकेट. फलंदाज बाद. जसा तुषार आला तसा माघारी परततोय. गॉन. काही जीवदानीची कृपा समस्त या वसविरारकरांवरती आहे, आम्हा सर्वांवरती आहे आणि तिच्या शुभ आशीर्वादाने चाललेलं हे मंगल कार्य. ई गटातील पुढील संघ भीम गर्जना क्रिकेट संघ कुडूक बोरी बौद्धवाडी विपक्ष श्री मंगलमूर्ती क्रिकेट संघ चौकी, कालिका देवी क्रिकेट संघ अडखळवण विपक्ष श्री उत्तरेश्वर स्पोर्ट्स क्लब दहागाव. त्यानंतर गट फ त्याच्यामध्ये रंगस्टार क्रिकेट संघ पाचरळ विपक्ष वेरळ क्रिकेट संघ वेरळ.
सोमजाई क्रिकेट संघ बुरी विपक्ष श्री भैरवनाथ क्रिकेट संघ रातांबेवाडी, श्री भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेगर ब विपक्ष श्री धरमबाजी क्रिकेट संघ चावरी दत्त मंदिर, श्री गणेश मंदिर क्रिकेट संघ आंबवणे गाव विपक्ष भैरवनाथ क्रिकेट संघ शेणाळे बोलाडेवाडी. हे संघ आहेत. 48 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहेत. राऊंड द विकेट फटका फसलाय, चेंडू चावेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु त्याचा नाही फायदा झाला. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार, लॉंगाच्या डोक्यावरून येतोय षटकार. मेहनत लागत नाही तेवढी मेहनत मैदाना बाहेर. सकाळपासून 100 रुपये कमवण्यासाठी यावेळेला चेंडूला पुल हुक बाय हुक आलाय षटकार. आणि मला वाटतं पहिला 100 रुपयाचा मानकरी ठरलाय कोणता तरी प्रेक्षक. 6 धावा येतात. 6 धावाने सूरजवरती झाला हल्ला. बॅक टू बॅक 2 षटकार. संघाची यानंतरची मॅच आहे आणि त्या अगोदर त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी जिंकलेत 100 रुपये. लगातार 2 षटकारानंतर बाजू बदलून सूरज बॉलिंग मार्क होते तयार. त्याच्या समोर सूरज यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. वाईडची सांगितता होताना पाहायला मिळते. सूरज वर्सेस सूरज. सकाळी आम्ही सूरजचं दर्शन घेतलंय. 100 रुपयाचं बक्षीस अमोलजी वैराग यांच्या शुभहस्ते दिलं जाते. बघा सुरुवात झाली आहे युवा चषकाची आणि युवांना खूप मोठी संधी आहे इथे पैसे कमवण्याची. मैदानाबाहेर उभे राहा, एक झेल टिपा, 100 रुपये घ्या. ओ यावेळेला चेंडू जावेत दुरून खेचलाय, फक्त खेचला नाही तर पाठवलाय. दुसरी कॅच डन. निशित पवार. तीन षटकारांची हॅट्रिक झाली आहे. अर्धशतक धावपलकावरती आहे. पहिलीच मॅच युवा चषकाची ताबडतोड फलंदाजी होतीये. षटकारांना जेवढी किंमत नाही राहिली ना तेवढी त्या बाहेरच्या कॅचला किंमत राहिली आहे. चर्चा आता बाहेरच्या कॅचचीच होतीये, षटकारांची नाही होत आहे. त्यामुळे 3 षटकार लागलेले आपल्याला माहित सुद्धा नाही पडले. उमेश दाडशे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लगातार 3 षटकारांना आलेले आहेत. ओ यावरचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा. पंच तटस्थ आहेत. दीर्घाव चेंडू आलाय. बघा ज्यांनी कोणी कॅच टिपलेले आहेत त्यांच्यासाठी विशेष सूचना आहे. इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला बक्षीस दिली जाणार आहेत. ओके सो हा उत्साह कायम असावा. आज आपल्याला मध्यरात्रीपर्यंत थांबायचं आहे. हो यावेळेचा चेंडू पुढील चेंडू वरती मिळवलेला कमबॅक आणि त्यावरती रनआउटची संधी. ओ ये क्या हुआ है. किती 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 स्वतःवरती विश्वास ठेवा बा. भाग मिल्का भाग. आता ही भागण्यावाली जी काही रेस होती त्याच्यामध्ये आता धावा किती मिळाल्यात. 2 22च्या 2 धावा आणि 2 धावांनी शेअरिंग झाली समाप्त. पहिल्याच सामन्यामध्ये खुडूकपुरीचा कोण संघाकडून धावा बनवल्या गेल्या आहेत 52. 53 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते लाटवण संघासमोर. चला यानंतर होणारा सामना साईदीप क्रिकेट संघ घोसाळे विपक्ष A1 क्रिकेट संघ आंबवणे. टॉस साठी लगेच या. जयेश व्यासपीठाच्या दिशेने कॅमेरा घ्यायचा आहे.
बघा ही स्पर्धा जी आहे ती बॉल बाय बॉल म्हणजे त्याची सुद्धा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आमचे नितेशजी धामणे आहेत, आमचे मित्र आहेत, त्यांच्या वतीनं ही सुद्धा एक नवीन संकल्पना. जशी आपण आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये ज्या गोष्टी बघत असतो, बॉल बाय बॉल अपडेट तुमच्यापर्यंत जशी येते तशी नितेश धामणे तुमच्यापर्यंत बॉल बाय बॉल अपडेट पोचवत आहेत. आपण त्याच्यासाठी ते पाहण्यासाठी एक लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक बॉलवरची कहाणी त्या ॲपद्वारे बघायला मिळेल, त्या लिंकद्वारे बघायला मिळेल. धन्यवाद नितेशजी धामणे. दुसऱ्या सामन्याचा टॉस आंबवणे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. A1 क्रिकेट संघ आंबवणे त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टीम मीटिंग आत्ताच करून घ्या घोसाळे संघाने आंबवणे संघ, कारण जशी मॅच संपेल तुम्हाला लगेच मैदानात दाखल व्हायचं आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल, त्यावेळेला मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर तुकाराम मांगेरे सर यांचा. धन्यवाद. आपण बरेचशी मोरे यांचा आवाज ऐकत होता. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित मंडणगड तालुक्यातली मानाची, अभिमानाची आणि एक सन्मानाची क्रिकेट स्पर्धा अर्थात क्रिकेटचा महासंग्राम युवा चषक 2026 पर्व 8वं आणि 8व्या पर्वातील आजचा शनिवारचा 11 एप्रिलचा दिवस मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते झालेली सुरुवात. पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी करताना जर पाहिलं तर आदर्श क्रिकेट संघ कुडुक बोरीचा कोण यानं केलं त्या 52 धावा आणि 53 धावांचा पाठलाग लाटवनच्या संघाला करायचा आहे. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. ऑल द बेस्ट. कल्पेश आणि देवा अशी सलामीची जोडी. स्ट्रायकरला कल्पेश, नॉन स्ट्रायकरला देवा आणि पहिले षटक हाताळण्यासाठी प्रवीण. श्री भैरव भवानी क्रिकेट संघ लाटवण 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक खेळाडूंनी सांगितलं होतं की या स्पर्धेची उत्सुकता गेल्या कित्येक दिवसापासून होती. काउंटडाऊन सुरू होता आणि आजचा दिवस तो उजाडला आणि आज मंडणगड तालुक्यातील खेळाडूंना मिळालेली संधी आहे, एक व्यासपीठ आहेत, आपला खेळ दाखवण्याची संधी आहे. थोडंसं 2 साऊंड जसे आवाज आले त्याच्यामुळे पंचाच्या निर्णयाचा कडे आपण नक्कीच पाहणार आहोत. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. लेगबाईचा इशारा होतोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 53 धावांचा पाठलाग करायचा. 5 चेंडूची 1 ओव्हर आहे. 4 षटकांचा सामना. त्यासाठी तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल. त्या 20 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला त्या पूर्ण इनिंग संपवायचे आहेत. पहिलं पॉवर प्लेचे षटक, त्याच्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर उजव्या बाहेरचा चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न कुठेतरी कमी पडत असताना दिसतोय. सकाळचं सत्र कॅप्टननं म्हटलं होतं, सकाळच्या सत्रामध्ये या नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या मैदानावरती धावा करणं तितकं सोपं नसतं. खेळपट्टीवर थोडीशी मॉइश्चर आहे, थोडासा दमटपणा आहे. त्याचाही प्रभाव, त्याचाही परिणाम पहिल्या इनिंगवरती जाणवतोय, किंबहुना पहिल्या सामन्यावरती जाणवतोय. हा कोटाप्याचा चेंडू होता, हा देखील एस्टॅनवरनं पार होतोय. कुठेतरी थोडासा कमी पडतोय कल्पेश. या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं आकोटप्याची गोलंदाजी होती ती पण शॉर्ट सिलेक्शन थोडंसं खराब आहे. लेंथला पिक करता येत नाही, टप्प्याला ओळखता येत नाहीत आणि ते कारण आहे इथे 2 निर्धाव चेंडू लागोपाठचे आतापर्यंत हाताळलेत. धावफलकावरती धावा आहेत ते 2. यानंतरचा होणारा सामना साईदेव क्रिकेट संघ घोसाळे आणि A1 क्रिकेट संघ. यावेळेला कनेक्ट झालाय. आकोटाप्याचा चेंडू होता, त्यावरती पुल केलाय. पुल पॉवरफुल आहे, परफेक्ट आहे. स्क्वेअर लेग सीमारेषा पार धाडलाय. षटकार. you
विरारची जीवनदायिनी अर्थात जीवदानी आईचं हे सुंदर गाणं आणि तिचा कृपा आशीर्वाद नेहमीच आपल्या सर्वांवरती राहिलाय. आखू डब्याचा चेंडू होता आणि या चेंडूवरती षटकारानं जो आस्किंग रन रेट होता त्याच्या जवळ गेल्यात, त्याच्या पार नाही गेल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपताना धावा धावफलकावरती येत्या 8 धावा धावफलकावरती आहेत. 53 धावांचा पाठलाग केला जातो. 15 चेंडू आणि 45 धावांचं लक्ष. फुलटॉस बॉल बराच वेळ नॉन स्ट्रायकेटला उभे होते देवा आणि जशी देवा आले धावा आल्या, देवा धावा षटकार. देवाचा धावा करावा लागतो. हा देवाच धावा करतोय, सध्या देवाच धावा करतोय. फुलटॉस बॉल होता, मिड विकेट सीमारेषा पार धाडले षटकार. अजून एक देवाचा धावा करा किंवा धावा देवानं करा, एकच आहे. लागोपाठ दुसरा षटकार पण दुसरा कॅच टिपलाय प्रेक्षकांना आणि या तुमच्यासाठी देखील सरप्राईज आहे. कॅच घेईल त्यासाठी 100 रुपये आहेत. आज बँक बॅलन्स ते वाढवणार आहेत. निशिकांत पवार आहे तिथे, कारण कॅमेरामॅनने भरपूर आपल्याला बरोबर फोकस केलं होतं. आता उजव्या स्टेजच्या बाहेर ठेवला, उजव्या स्टेजच्या बाहेर 2 षटकार देवानं टोकले होते. त्याच्यामुळे आजचा दिवस का असणार माहिती आहे का, आज ऑफसाईडला कमी फिल्डर असतील मॅचमध्ये, तसं ऑफसाईडला कमी प्रेक्षक असतील, ऑन साईडला जास्त असतील, कारण कॅचसाठी 100 रुपये आहेत. म्हणून जास्त कदाचित प्रेक्षक ते लॉंग ऑन मिड विकेट या साईडलाच असतील. लोकल डिलिव्हरी हाताळला गेला होता. धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव चेंडूवरती पूर्ण. थोडंसा खाली लागला होता, एक धाव चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोहोचला येतो आता 21 धावा धावफलकावरती. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 53 धावांचा पाठलाग करताना सुरुवात तितकी चांगली नव्हती, पण मागच्या 3 चेंडूवरती जसा 3 षटकार ठोकले ना, शेवटच्या बॉलवर षटकार, पहिल्यावरती षटकार, दुसऱ्यावरती षटकार, अजून एक षटकार. मागचे 6 बॉल पाहिले, 6 चेंडू पाहिले, तर 6 चेंडूवरती 4 सिक्सर आल्यात. या सिक्सरनं स्कोर जाऊन पोहोचलाय 27 झाल्यात, 26 करायचे आहेत. हलकीशी दोन ऐकूया पुन्हा एक देऊया युवा चषक 2026. स्टंप मध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, बॉटम हँडचा वापर केला, स्क्वेअर लेग सीमारेषा पार धाडले आणि या षटकारानं धावफलक 27. मागच्या ओव्हरमध्ये 19 आल्या, ज्याच्यामध्ये 3 षटकार आले. देवानं स्टार्ट केला, किंबहुना कल्पेशच्या त्या पहिल्या ओव्हरच्या ते शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता. तिथून मोमेंटमला थोडंसं पुश केलं आणि देवानं ते कॅच केलं मोमेंटम आणि पुढे चालू ठेवलंय. आता एक बॉलर पाहिजे बोरीचा खून या टीमला, कारण यश अन्यथा सामना निघून चाललाय. समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक वाट बघत राहिले. उडी जाय, तुम्ही वाट बघत राहिले आणि चेंडूनं वाट शोधली बॉन्ड लाईनची. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. आला होता तुम्ही, चेंडूपर्यंत जायचं होतं. बघा तुम्ही लोकलने प्रवास करता, इतकी तर लोकल पण थांबत नाही प्लॅटफॉर्मवरती. चेंडू नाही थांबणार, चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर, चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेर. दॅट्स अ क्लास ऑफ देवाचा दर्जा दाखवणारा दर्जेदार चौकार. बाहेर होता, थोडंसं बॅकफुटला गेलं आणि चेंडूला कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं धाडलंय. थोडंसं लॉफ्टेड केलं होतं चेंडूला आणि पाठवलंय, चौकार. अजून एक मिड विकेटला फिल्डर आहे. यावेळेला नाही चुकवणार. मागे 2 प्रेक्षक गेले होते तर 100 रुपये आहेत, ते पण पोचले होते, पण त्याच्या अगोदर झेल टिपला गेलाय. पहिला फलंदाज बाद, देवा डिपार्ट्स गॉन.
देवा माघारी परतला, ज्याच्यामध्ये 2 चौकार 2 षटकार देवाच्या बॅटमधनं आले. 21 धावांची खेळी देवाने साकारली. आता समीकरण बघणं गरजेचं आहे. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 7 बॉल 18, 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. वाईड 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 बॉलचा इशारा येत असताना युवा चषक 2026 रंगलेला मा क्रिकेटचा महासंग्राम पहिलाच मॅच. भाई ये तो शुरुआत है, ये तो आगाज है. आता बाकी आहे. पहिलाच मॅच आहे, तो रंगलाय. अजून जोर लावला, अजून जोर लावला. 1 विकेट तुम्ही घेतला होता. 1 विकेटनं पुन्हा एकदा कमबॅक केला होता. पण अशा वाईटनं पुन्हा एकदा तो मिळालेला तो थोडासा मोमेंटम तुम्ही त्या बाजूला जाऊन देतील. जो बूस्ट मिळाला होता तुम्हाला, ती एनर्जी मिळाली होती, ती एनर्जी पुन्हा एकदा 2 वाईट बॉलनं त्या साईडला गेले. 7 चेंडूचा खेळ आहे. धावा करायचे 16. 7 सोडा पण 7-16 करा. हा आता नो बॉल. पहिला वाईड वाले होते. आता पंचाने सांगितलं हो नो 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 बॉलचा इशारा आहेत. आता पंचांच्या हात गोल पिटल्यात. युवा चषकाची स्पर्धा आणि पहिला सामना. उघडा डोळे बघा नीट. आता पुढचा चेंडू येतोय फ्रीडचा बॉल. असाही फ्रीड कोण सोडत नाही. फ्री मिळाला तर कोण सोडत नाहीयेत. बघूया फ्रीड. अजून नो बॉलचा. आता तेच आहे ना बाकी होतं. सर्व काही आलं या मॅच मध्ये. विकेट आले, षटकार आले. चक गोलंदाजी शैली आहे. थोडासा दबाव वाढला होता, प्रेशर वाढला होता. प्रेशरमध्ये नो बॉल आला आहे. आता समीकरण बघणं इंटरेस्टिंग आहे. 12-26 मॅच होता. 12-26 नंतर 2 चौकार आले, विकेट आला, 2 वाईड आले, नो बॉल आला आणि सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 40 40 धावा आहेत. 13 करायचे आहेत. आणि समीकरण काय 7-13 ही चाहिए भाई, या 13-7 चाहिए. दोन्ही एकच आहे. एक तो 7-13 चाहिए या 13-7 चाहिए. दोन्ही एकच आहेत. एकमेकांची साथ पाहिजे, एकमेकांची जोडीला मदत पाहिजे. पण फ्री ऑन आहे. काही वेळा ऑनलाईन पेमेंट करतो UPI, काही कुपन आपल्याला आले असतात, त्याची व्हॅलिडिटी असते 8 दिवस 10 दिवस. तुम्ही नाही केलं कधी ते कुपन तुम्ही करू शकता, कॅश करू शकता. आता ते तसं कुपन होतं फ्रीडचं. ते 1 बॉल गेला, 2 बॉल गेला, ते कुपन अजून आहे, व्हॅलिड आहे. आणि ते व्हॅलिड असताना बघूया त्याचा किती फायदा उचलला जातोय. तो टीम श्री भैरी भवानी क्रिकेट संघ लाटवणचा संघ आहे. एक चांगला स्टार्ट कुडूक बोरीचा कोण आदर्श क्रिकेटर संघाला मिळाला होता. पण तो मिळालेला स्टार्ट, मिळालेला विकेट थोडासा मागे सरलाय. 7 मध्ये 13. हो आता पंच पाटील. अजून नो बॉल. या टीमचं कुडूक बोरीसा कोणचा वाईड आणि नो बॉल ना असा पिछा पुरवलाय ना, जसा तो वोडाफोनचं नेटवर्क यायचं मागे तो यायचा ना छोटा पिल्लू, तसा आहे अगदी त्याच्यासारखा त्याचा पिछा पुरवलेला आहे. सात बॉल 11. अजून एक नो बॉल. ते नेटवर्क जातच नाहीये. अजून एक गोलंदाज, त्याला जावं लागतंय. शैली थोडीशी आहे संशयास्पद. आणि पंचांनी सांगितलं बाबा थोडंसं स्वच्छता अभियान आहे, थोडंसं साफसफाई करूया. आणि आता जावं लागतं. आता समीकरण बघणं गरजेचं आहे. मॅच 12-26 न आला, 9-18 वर आला, 8-18 वर आला, 7-18 वर आला, 7-13 वर गेला, 7-11 वर गेला. आणि आता समीकरण आले ते 7 बॉल आणि 7 मध्ये करायचे 9. म्हणजे एकही चेंडू न टाकताना 9 रन झाल्यात. 7 बॉल 18चा मॅच होता. एकही चेंडू न टाकताना 9 धावा गेल्यात. आता एक रेकॉर्ड तर होणार होता, म्हणजे ते येऊया आपण पुन्हा एकदा. सिक्सर बघूया. मिड विकेट सीमारेषा पार धरलाय सिक्सर. एकही चेंडू न हाताळताना 18 धावा झाल्यात. असाही विक्रम होऊ शकले असता. आता
आता 6 चेंडू आणि 3 धावा. पण एक चेंडू हाताळताना रन किती गेल्यात? 15. 7 बॉल 18चा मॅच होता, तो आलाय 6 बॉल 3. टॉपेट लागला विकेट किपर तोपर्यंत जाईल. एक धावे चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. मॅच वरचा एवढा कंट्रोल, एवढा नियंत्रण तुम्ही गमावलं. ज्यावेळेला देवाचा विकेट आला, त्या देवाच्या विकेटनं तुम्ही मॅचच्या आत आला, इन झाला, पण त्या इन होताना कधी आऊट झाला कळलं पण नाहीये. हे तर असं झालं म्हणजे सकाळच्या वेळेला तुम्ही लोकलमध्ये प्रवास करता, तुम्ही विरारला चढता, पण नालासोपारा जेव्हा येते ना त्यावेळेला या साईडनं जोर आला का त्या साईडला वसईला खाली पण उतरू शकता. आता हे तसं झाले, जर तुम्ही नाही थांबवलं प्रेशर तर त्या साईडला वसईला खाली उतरावं लागतंय. तसा हा इन आउटवाला मॅच होता. आता रिव्हर्सिव्हनं हा सामना जिंकलाय. मॅच होता कुठे, मॅच आला कुठे, कोणाच्या हातात मॅच होता, जिंकला कोणी, आणि आदर्श क्रिकेट संघ कुडूक बोरीचा कोण ज्याने मॅचला कंट्रोल केलं होतं, नियंत्रण केलं होतं, नियंत्रण गमावलं. आणि अनियंत्रित झालेली गाडी जशी जाते ना खाली, तशी ती गाडी थोडीशी ट्रॅकच्या खाली गेलेली आहे. आणि हा सामना जिंकलाय श्री भैरी भवानी क्रिकेट संघ, लाटवणच्या संघानं सामना जिंकलाय. अभिनंदन. पहिला सामना होता युवा चषकातला, आणि युवा चषकातला पहिला सामना जिंकण्याचा मान श्री भैरी भवानी क्रिकेट संघ लाटवण या दिशेने जातो. अभिनंदन टीम लाटवण.